कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। शेतकऱ्यांच्या शेतीच्या बांधावर रक्तरंजित हल्ला झाला आणि त्याचे आरोप शिवसेनेचे नगरसेवक संकेत भासे यांच्यावर व्हायला लागले। हलिवलीमधल्या बोराडे कुटुंबानं आरोप केले आणि कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेतली। संकेत भासे यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। मात्र नक्की खरी परिस्थिती काय यावर अनेक तर्कवितर्क लावले गेले। शेतकऱ्यांच्या बांधावर रक्तरंजित हल्ला झाला अशा बातम्या प्रसारमाध्यमांवर व्हायरल झाल्या। ज्या जागेवरून हा वाद झाला ती जागा कर्जतमधल्या हलिवली गावातल्या पेट्रोल पंपासमोर आहे आणि ती जागा संकेत भासे यांच्या मालकीची आहे। सातबाऱ्यावर संकेत भासे यांचं नाव सुद्धा आहे। संकेत भासे हे स्वतःच्या जागेत कामाची पाहणी करण्यासाठी गेले होते। जागा डेव्हलप करून कंपाऊंड करण्याच्या उद्देशानं संकेत भासे यांनी हलिवली गावातल्या ओमकार हांडे यांना काम दिलं होतं। मात्र संकेत भासे यांच्या जागेला कंपाऊंड टाकण्यासाठी काम सुरू करत असताना हा वाद निर्माण झाला। इथे कंपाऊंड करायचं नाही, आम्ही काम करून देणार नाही असं म्हणत ओमकार हांडे यांच्याशी भांडणं सुरू करण्यात आली आणि संकेत भासे यांनी अनेकदा मध्यस्थी करत हा वाद यापूर्वी सुद्धा मिटवण्याचा प्रयत्न केलाय। संकेत भासे यांनी जागेच्या डेव्हलपमेंटचं काम गावातल्या दुसऱ्याच कोणाला तरी दिलं, या ईर्ष्येनं हा वाद वाढवण्यात आला। ओमकार हांडे यांच्याशी झालेल्या झटापटीत भूषण बोराडे हे जमिनीवर पडले आणि त्यांना डोक्याला दगडाचा मार लागला। ओमकार हांडे यांची ह्युंदाई कंपनीची ऑरा गाडीसुद्धा फोडण्यात आली आणि त्यांनाही दुखापत झाली अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली। मुळात ही जागा संकेत भासे यांच्या मालकीची असून उलट संकेत भासे यांच्याच जागेतील काही गुंठे रमेश बोराडे, भूषण बोराडे आणि ऋषी बोराडे यांनी बळकवत पोल तोडल्याचे आरोप ओमकार हांडे यांनी केलेले आहेत। संकेत भासे यांच्या जागेलाच लागून बोराडे कुटुंबियांची जागा असून संकेत भासे यांनी सामंजस्यानं आपल्या जागेतील काही जास्तीची जागा सुद्धा सोडली होती। मुळात हा वाद निरर्थक असून राजकीय आणि आर्थिक हेतूनं संकेत भासे यांचं नाव मध्ये आणून त्यांची सामाजिक प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न असल्याचं खंडन ओंकार हांडे यांनी केलेलं आहे। ही घटना घडल्यानंतर पोलीस प्रशासनानं त्वरित तपासाला सुरुवात केली असून घटना घडलेली असताना उपस्थित असणारे प्रत्यक्षदर्शी आणि CCTV फुटेज यांच्या आधारे तपास कार्य सुरू आहे। नमस्कार, माझं नाव ओमकार हांडे। सकाळी जो काही प्रकार घडला आहे त्या प्रकारामध्ये संकेत भासे यांचं त्यांचा काही इन्व्हॉल्वमेंट नव्हती। ॲक्च्युली ही जागा आहे ही संकेत भासेंच्या मालकीची आहे, त्यांनी ही जागा विकत घेतलेली आहे आणि त्या जागेवर भराव्याचं आणि वॉल कंपाऊंडचं काम मी ओमकार हांडे या गावाला म्हणून काम करत आहे। पण सकाळी काय झालं की ज्यांनी आमच्यावर आरोप केलेले आहेत रमेश बोराडे, भूषण बोराडे आणि ऋषी बोराडे, हे सकाळपासून ते 2 दिवसापासून आमच्या वादाच्या ह्याच्यातच होते की त्यांना वादच करायचा होता। सकाळी त्यांनी काय केलं की रातोरात हे जे पोल होते, जे पोल अंतर्गत आतमध्ये होते, ते पोल त्यांनी अजून पुढे बाहेर लावून ठेवले। तरी त्या गोष्टीला आम्ही काही हे केलं नाही की बाबा तुम्ही पोल का आतमध्ये घेतले। तर आम्ही वॉल कंपाऊंडचं काम करायला आलो होतो, तिथे पोलसुद्धा दिसतील, पण ते पोल तुम्ही लावायचं नाही, ही जागा आमचीच आहे आणि आमचीच राहणार। आणि या वादातून आमची वाद झाला आणि आमची झटापटी झाली। त्यातून आम्ही रिव्हॉल्वर आणले, रॉड आणले, अशा प्रकारच्या अफवा पसरल्या जातात, पण असे काही गोष्टीचा प्रकार झालेला नाही। इथं आमच्या झटापटीमध्ये ते आम्ही दोघंही खाली पडलो, माझ्याही त्यांनी मार दिलेला आहे आणि त्या झटापटीत त्याच्या डोक्याला लागले, त्यामुळे रक्त आलेलं आहे। आणि ह्या गोष्टीच्या प्रत्येक दिवशी गावातले केतन बोराडे आहे, विजय हांडे असतील, संतोष बोराडे असतील, हे या जागेवर उपस्थित होते, तसे ते स्वतः कबुली देणार आहेत आणि पोलिसांना ते चुकीचं मिसगाईड करतात की असा प्रकार झाला, असा कुठलाही प्रकार झालेला आहे। आणि संकेत भासेंनी तो कोणत्याही प्रकारचं रिव्हॉल्वर किंवा काही गोष्ट आणि त्यांच्यावर हातसुद्धा उचलला नाही। त्यांचा वाद झाला तो माझ्याशी झाला आणि इथं वादावादीमध्ये त्याच्या डोक्याला लागले। त्यांनी कुठल्याही प्रकारच्या रॉडचा किंवा पिस्तुलाचा इथं वापर झालेला नाही। त्या उलट ह्या वादातून त्यांनी माझी गाडी पूर्णपणे फोडलेली आहे आणि ही गाडी तुम्ही बघू शकता, माझी पूर्णपणे गाडी फोडलेली आहे त्यांनी। आणि या सगळे CCTV कॅमेऱ्यामध्ये आलेले आहे, आम्ही ते पोलिसांना दाखल देणारच आहेत। ही बघा, ही दगड बघू शकता, या दगडीवर त्यांनी पूर्ण गाडी फोडलेली आहे माझी। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।